सर्वांचं पुन्हा एकदा या मुलाखतीच्या दुसऱ्या भागामध्ये स्वागत आहे. पहिला भाग अतिशय रंगतदार झालेला आहे. खूप चांगली उत्तरं खूप चांगल्या प्रश्नांना दिलेली आहेत मोरे मामांनी. तर इथून पुढे सुद्धा ही मुलाखत अशीच रंगतदार होईल अशी आशा वाटते. मी मोरे मामांना प्रश्न असा यानंतरचा विचारतो. तर या सगळ्या प्रवाहामध्ये त्याच्यानंतरचा तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा होता की वेगवेगळे विषय तुम्ही निवडलेलेच आहेत. आता आपण विषय वेगवेगळे असे बघतोच आहोत. तर त्यामधला आणखी एक विषय फार महत्त्वाचा तुम्ही निवडलेला आहे, तो म्हणजे देवदासी त्या प्रथेवरचं वारयोषितांच्या सगळ्या. आणि त्याच्यावर आधारित वर आभाळ खाली धरती नावाची एक कादंबरी खूप चांगली मराठीतली पहिली चांगली कादंबरी आहे. आणि मला तुम्ही वाचनाचा आणि याचा उल्लेख केला तर मला सुद्धा त्यातल्या एक 4 ओळी वाचून म्हणजे सुरुवात या कादंबरीची वाचून दाखवण्याचा मोह मला आवडता येत नाही. आणि मग आपण पुढचा प्रश्न, ही चंपा या कादंबरीमधली जी आहे तर ती तुम्हाला कुठं कशी भेटली, कितपत काल्पनिक आहे? 4 ओळी त्या कादंबरीच्या सुरुवातीच्या वाचूया आणि परत जाऊया. आज मंगळवार म्हणून येरवाळीच उठून आई जोगवा मागायला गेलेली. वस्तीतला म्युन्सिपाल्टीचा नळ तिथे 7ला पाणी सुटायचं. सुटल्यावर ते अर्धा तास राहायचं आणि 7:30ला म्हणजे रोगाडा आल्यावर खलास. तेवढ्या वेळात पाण्याची भराभरतीही झाली आणि मग धुणं. ते तरी कितीसं. तिचं परकर पोलकं व आईची चोळी लुगडी, बस इतकंच. आणि मग स्वयंपाकही तसाच भातुकलीतील खेळात लागत. इनमी 2च माणसं, इनमीन असं नाही बरं का, इनमी 2च माणसं. डाळ नाही तर झुणका गरगटून ठेवला. 3-4 भाकरी थापटल्या आणि त्याच तव्यात शिट्टीभर तेल ओतून भाजीची 4 पानं परतली म्हणजे झालंच का. इतकं सुंदर साधं सोपं प्रासादिक अशा स्वरूपाचं निवेदन असेल किंवा संवाद लेखन असेल किंवा एकूणच त्या कादंबरीच्या आशयानुरूप मांडणी असेल, हे महादेव मोरे मामांच्या एकूण सगळ्या कथांचं वैशिष्ट्य आहे. तर या कादंबरीमधली जी चंपा ही जी नायिका आहे तर त्याविषयी मला ही वाचत असताना मला हे जाणवलं की तेंडुलकरांच्या नाटकांच्या मधली जी बेणारी आहे ते बेणारी जी म्हणते की हे माझं शरीर आहे आणि या माझ्या शरीराचं काय करायचं हे माझा अधिकार आहे. तर या कादंबरीमधली सुद्धा चंपा जी आहे तर ती त्या मुकादमाला सरळ सरळ किरणी काम त्या तंबाखूच्या व्यवसायामधले ते असं म्हणते की हे माझं शरीर आहे आणि माझ्या शरीराच्या पण काही भुका आहेत. ह्या भुका मी भागवणं हे माझी जबाबदारी आहे किंवा हा माझा हक्क आहे. तर मला त्याच्याशी जोडून घ्यावं लागतं. तर ते शहरामध्ये ज्या पद्धतीनं जसं होत होतं तसंच ग्रामीण भागामधल्या स्त्रियांचं सुद्धा जे विश्व आहे तर ते विश्वसुद्धा अनोखा अशा स्वरूपाचं होतं. आणि अनेक ग्रामीण भागामधल्या कितीतरी स्त्रिया अगदी या कादंबरीमधल्या असतील किंवा इतर तुमच्या सगळ्या कथा कादंबरींच्या मधल्या असतील तर या वेगळ्या पद्धतीने येतात. तर चंपा ही एक व्यक्तिरेखा ही अतिशय मला भावलेली व्यक्तिरेखा आहे. तर ती तुम्हाला नेमकी कुठं भेटली तर ती थोडक्यामध्ये सांगा. थोडं सविस्तर सांगतो. प्रश्न लहानसा एक ओळीचा असतो पण उत्तर एक ग्रंथ हो इतकं मोठं द्यावं लागतं. लिहू शकेन पण टायमिंग बघायला पाहिजे मुलाखतीचं. तर ते असं आहे की गिरणीत काम करत होतोच ते जुना मोटर स्टँडवर. त्यावेळेला तिथं मुली दळायला यायच्या. तर त्या गल्लीतल्या एका मुलीचं जोडती म्हणून सोडण्यात आलं. देखणी मुलगी होती 15-16 वर्षाची. आणि एक हिजडा होता तो गारीगार विकायचा बर्फाचं खिसून आणि यल्लमाचं जग होता. यल्लमाला जायचं. मग त्यानं त्यांच्या आईला बरेच घातलं वाटतं आणि तिला जोडती म्हणून सोडलं काय. आणि ते माझ्या मनात आलं की आता हिचं आयुष्य पुढलं हिला लग्न करून संसार करता येणार नाही. मग हिचं आयुष्य सगळं आता बरबादच झालं. ते माझ्या मनाला फार फील झालं. मी त्या मुलीवर मी कथा लिहिली आणि त्यावेळेला मी त्या मुलीच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित केलं. ही रूढी वाईट आहे. हिंदू धर्मात फार वाईट ही रूढी आहे. याच्यावर मी मुख्य लक्ष केंद्रित केलं नाही. मग तसं केंद्रित करून हिजड्याच्या जीवनावर एक कादंबरी
लिहायचं नंतर मी ठरवलं. पण तर राजन घोष लेखक झाले, चौंडके निघाली त्यांची. नंतर इथं मेहतांच्याकडे मी नेहमी येतो, माझे प्रकारचे आहेत. एकदा त्यांनी भंडारबाबू मला कादंबरी भेट म्हणून दिली. वाचली तर ती हिजड्याच्या जीवनावरली कादंबरी, जोगत्याच्या जीवनावरली. मग मी लिहायचा आराखडा सगळा बाजूला ठेवला. आता त्या शिखरावर म्हटलं आता राजन घोष प्रथम पोचले ते म्हटलं. तिथे पोचण्यात काय मला सारसही वाटलं नाही. आणि राजन घोषपेक्षा मी काय वेगळं लिहिणार आहे. हे तुझी कथा वर आभाळ खाली धरती जोगतिनेच्या जीवनावरली ही पहिली कादंबरी लिहिली. त्या शिखरावर मी पहिला पोचलो, हा एक आनंद होता. पण इतर कोण पोचल्यानंतर आपण पोचल्यावर तेवढा आनंद राहत नाही. तो विषय सोडून दिला मी, चंपाचे. हा. आणि त्या गिरणीत शेजारी वारयुषितांची वस्ती होती. त्या सगळ्या स्त्रिया दळा लिहायच्या. तर त्या सगळ्या वारयुषिताचं चित्रण काळोखातील काळोख म्हणून मी एक दीर्घ कथा लिहिली. त्या सगळ्या वस्तीचं चित्रण आहे, समूह चित्रण आहे. मला फार आवडतं समूह चित्रण. आणि त्या काळच्या दिवाळी अंकात वसुधाच्या ती कथा प्रसिद्ध झाली आणि अनेकांची पत्र आली की कथा खरोखर चांगली आहे. आणि त्यावेळेला मराठीच्या सर्वोत्कृष्ट कथांचा संग्रह निघायचे, 5-6 संग्रह निघालेत. कोलारकर काढायचे नाही काय. मग त्या संग्रहात त्या कथेचा समावेश झाला. काय काळोखातील काळोख, राम कोलार. तर इतकी ती कथा इफेक्टिव्ह होती. आणि त्या बायका कसं मला सांगत राहायच्या, वारयुषितांच्या बाजारातून जुंगळ आणायच्या आणि घराकडं दळून नेताना गिरणीत सूप असायचं, रिकामे डबे असायचे तेलाचे, एसेल तेलाचे रिकामे. निवड स्वच्छ करून धान्य डब्यात ओतायचं आणि दळून न्यायचं. तर धान्य निवडता सांगायची, आपली सगळी गाणी सांगायची. आणि ऐकले एकदम अंगावर शहारे यायचे असे भयानक अनुभव एकेकांचे. ते जोगतिनींच्या जीवनावरले जवळजवळ 2 कथासंग्रह होईल एवढ्या कथा मी लिहिल्या. त्यातले एकत्रित अशा नामना या कथासंग्रहात झालेत बघा काय. आणि बाकीचे अजून एकत्र करायला पाहिजेत पण केलेल्या नाहीत. तर एक तर स्त्री म्हणाली काय, मला दादा किंवा मामा म्हणायच्या त्या वारयुषिताच्या बायका काय. तर ती एक वारयुषिता म्हणाली, दादा म्हणा लागली निवडताच बोलायची ती की दादा म्हणाली दुसऱ्यांच्या पोरींची लग्न होतात, संसार करतात आणि या आमच्या नशिबाला काही पडले बघा की म्हणाली काय. गोकाक यल्लमाला जाताना गोकाक तिट्टा लागतो. त्या तिट्ट्याजवळ त्या खेड्यातली ती बाई वारयुषिता होती. 2 मुलं झालेली त्याला. तिकडे भावाकडे गावाकडे ठेवून यायची मुलं. आणि तिचे भाऊ येऊन तिच्याकडनं खर्चाला वगैरे पैसे मागून यायचे. त्या भागात अशी प्रथा आहे, जोगतीन म्हणून सोडले तर या जोगतीने काय करतात, वारयुषिता म्हणतात. स्पष्ट शब्दात सांगायचं तर मोठ्या मोठ्या सिटीत वेश्या व्यवसाय करतात. आणि त्यात त्यांच्या घरच्यांना काय वाईट वाटत नाही, कारण जोगतीन म्हटल्यावर करायला पाहिजे, लग्न करता येत नाही. अशा तऱ्हेचं ते दुष्टचक्र असतं. बरोबर. त्यानंतर जोगतिनीचे जग, जोगतिनीचे विश्व, जोगतिनी याच्यावर प्रथम मी लेख लिहिले. सगळ्या दैनिकातून लिहिले, माणूस साप्ताहिकातून लिहिले. नंतर जोगतीन परिषद झाली गडिंगजला. बरोबर. त्यात किशोर पवारांनी माझी भाषण ठेवली, सुभाष जोशी सांगणार त्यावेळेला. मग सुभाष जोशी गेले आणि मला एकटीलाही पैसे नाही, चालत काय जात. बरोबर. मग किशोर पवारांचं तेवढं भाषण झालं, माझं राहिलं सिद्ध काय. सुभाष जोशी मला नेतील काही नाही, ते देवचंद कॉलेजला प्राध्यापक होते काय.
आपलं गेले पुढे आणि मला एकटीलाही पैसे नाही त्यांनी काय. हे सुद्धा सगळं जे वार यवशितांचं वगैरे आयुष्य आहे हे सुद्धा मराठी साहित्यामध्ये तसं पहिल्यांदा किंवा नव्यानं आपल्याकडं आलेलं होतं. त्यामुळं तुम्हाला काही समीक्षक म्हणा किंवा असं तुम्हाला म्हणावं असं वाटतं की महादेव मोरे म्हणजे मराठी साहित्यातले सदावत हसन मंटो आहेत. मंटोनं जे केलेलं होतं तर ते जेवढ्या प्रभावीपणानं आलेलं आहे तर तेवढं सकसपणानं तुमच्या सगळ्या साहित्यामध्ये सुद्धा आलेलं आहे. तर हे सगळं साहित्य वाचत असताना असाही एक प्रश्न मनासमोर किंवा मनामध्ये येत राहतो की तुमच्या कादंबऱ्यामध्ये जशी जगतात तशी माणसं सगळी येतात, त्याच्याबरोबर खून, मारामाऱ्या, बलात्कार, लपडेबाजीपणा वगैरे हे सगळं जे जग आहे हे सगळं तुमच्या साहित्यामध्ये येतं. तर बऱ्याचदा हे वाचताना असं वाटतं की हे थोडंसं वाचकांच्यावर डोळा ठेवून लिहिलेलं आहे का किंवा वाचकांचं केवळ मनोरंजन करण्यासाठी लिहिलेलं आहे का. तर हा जो म्हणजे त्या तुमच्या आशयाबरोबरच मनोरंजनाचा धागा पण एक तुमच्या साहित्यामध्ये येतो, सूक्ष्म रूपाने येतो तो. तर तो तुम्ही म्हणजे हे जाणीवपूर्वक करता किंवा कसं येतं तुमच्या साहित्यामध्ये ते म्हणून असं याबद्दल बोलायचं झालं तर की आपण जे लिहितो हे स्वार्थ सुखाई नाही, हे लिहिलेलं 4 लोक वाचावं म्हणून, नाही तर लिहून जे ते घरी ठेवले असते. तर हे प्रसिद्धीला का पाठवलं जातं की वाचक लोक वाचलं जावं, 4 लोकांच्या पर्यंत जावं आणि वाचताना हे वाचणाऱ्यामध्येच सोडू नये, त्याला कंटाळवाणं वाटू नये. काही कादंबऱ्या काही कथा इतक्या कंटाळवाण्या आहेत शेवटपर्यंत वाचक वाचू शकत नाही. शेवटपर्यंत वाचकाला ओढत न्यायचं झालं तर वाचकाला बांधून ठेवणारी शैली पाहिजे, होय की नाही. आणि मध्ये सोडलं तर आपलं अपयश घ्यायचे, वाचकांचं नव्हे, लेखकाचा अपयश आहे. त्यामुळं मी काय करतो, वाचकाला बरोबर आपलं बोट धरून कसं शेवटपर्यंत नेता येईल हे बघतो. तर लोफड कादंबरीचं उदाहरण सांगतो. हे लोफड कादंबरी मी एका स्मगलरच्या जीवनावर लिहिलेले आणि तो स्मगलर मुसलमान होता, त्याला मी हिंदू केलं आणि तो काम मला धंद्याने चालत चालत मुंबईला गेला. साताऱ्याच्या घाटात ते दत्त देऊळ आहे, घाट उतरताना हा मुसलमान असून त्या दत्ताला पाया पडला, चालत जात होता मुंबईला, पाया पडला. तेव्हा मला म्हणाला मुंबईत कामधंदा मिळू दे, निपाणीत मला काय कामधंदा नाही आणि तुझी मी घुमटी बांधतो. मुंबईत गेला, मोठा स्मगलर झाला. मोठा स्मगलर झाल्यावर साताऱ्याच्या घाटात ती घुमटी बांधली आहे की नाही, ती मुसलमान स्मगलरनं बांधलेली, ते नवसाला दत्त पावला म्हणून. तर त्याच्या आयुष्यावर मी लोफड कादंबरी लिहिली आणि ती लोफड कादंबरी लिहिताना एखादा स्मगलर माणूस, एखादा त्या धंद्यातला माणूस कशी रक्त भाषेत बोलेल तशी शैली मी त्या कादंबरीतून मांडली आणि लोकांना त्या शैलीचा राग आला. इतकं उघड लिहायचं काय. बाबा कदम सुद्धा मला म्हणाले, माझी तुम्ही म्हणाले इंग्लंड अमेरिकेत जन्माला यायला पाहिजे तसं, इतकं तुम्ही धाडसाने लिहिता, मराठीत असं कोण लिहित नाही. तर मी म्हटलं डेअरिंगला लिहितो म्हणजे मी जे पाहिलं ते इफेक्टिव्ह वाचायला लिहितो. नागर भाषेत लिहिलं तर परिणाम शून्य होतो, काही परिणाम होत नाही. तर असं होतं की त्यामुळे मी या लोफड कादंबरीत भाषा वापरली. वलम ही कादंबरी, वलम कादंबरी. वलम या शब्दाचा अर्थ काय की एखाद्या माणसाचे पापाचे 100 घडे भरले की ग्रामीण भागात म्हणतात तुझं वलम भरून आलंय. तर ते स्मगलर लोकांचे 100 घडे भरल्यावर एखाद्या गोळीचा बळी त्यांना पडावं लागतं. ते नाव मी कादंबरीला दिलंय, वलम नाव. तर या कादंबऱ्यातून मी रक्कट शैली वापरली, तशी मराठी भाषेत कुणी वापरलेली नाही. आणि तिथं जशी रक्कट तुम्ही कथा कादंबऱ्यांच्या मध्ये वापरली तर तेवढीच सुंदर आणि तितकीच लालित्यपूर्ण अशी भाषाशैली तुम्ही ललित लेखनांच्या मध्ये पण वापरलेली आहे. तुम्ही जवळपास ललित लेखनाची तुमचे 5 पुस्तकं प्रकाशित आहेत. तर तिकडे आपण थोडंसं वळूया.
की त्याच्यामधला गद्याची 6 पुस्तकं प्रसिद्ध झालेत. तर इथे कळ्याना पर्यंत जन्मता ललित लेखांचं पुस्तक आहे. बाकीची सगळी शब्दचित्र आहे. आणि मग ते त्याच्यामधलं सूर्याखाली एक डोळा नावाची कथा तुमची आहे आणि ती वेगळ्या शैलीमध्ये लिहिली आहे. नाटकामध्ये स्वगत असावं तसं एका विहिरीचं स्वगत तुम्ही लिहिलं आणि त्याला मला वाटतं पारितोषिक पण मिळालेलं होतं त्या काळामध्ये. तर ती कथा कशी सुचली? विहिरीच्या वडिलांनी घर बांधलं होतं आणि पलीकडे रान होतं आणि मध्ये रान संपल्यावर तलाव लागायचं, तुमचं कॉलेज लागायचं. सगळी शेती होती पूर्वी आणि साईड रोड नव्हता, गावातलाच रोड. तर तिथे कोटीवाडी अण्णांची विहीर आहे, कोटीवाड्यांच्या मळ्यात. तिथे आम्ही रोज आंघोळीला जायचो आणि सुट्टी पडली की आंघोळीला, सकाळी आंघोळीला, उन्हाळ्यात दुपारी आंघोळीला. आणि त्या विहिरीच्या बाजून ओढा एक गेलाय, मुरगुट रस्त्याला क्रॉस करून इकडे केली कॉलेजकडे ओढा आला, त्याला लेंड ओढा म्हणतात. तर त्या ओढ्याच्या काठी आंब्याची झाडं होती, पिवळ्या चाफ्याची फुलांची झाडं होती. आम्ही त्या झाडावर चढायचे, विहिरीत उड्या मारायची, सून मारायची. त्या विहिरीच्या काठी दिवसभर काय कशी लोक आंघोळीला येतात आणि त्यांचं आयुष्य काय कसं आहे हे समूळ चित्रण त्यात मी मांडले. समूळ चित्रण मला का आवडतं? ठराविक माणसावर लिहिण्यापेक्षा माणसाच्या मॉबवर लिहिणं मला आवडतं. माझ्या कथा कादंबऱ्यांचा केंद्रबिंदू एक नसतो. शंकर सारडा नाही उत्तर आहे. केंद्रबिंदू का सरकतो? तर त्या केंद्रबिंदूला धरून लिखाण करणं मला आवडतं. हातातून मासळी निसटल्यावर पकडायला जसं लोकांना आवडतं तसं त्या केंद्रबिंदूला पकडायला मला आवडतं. म्हणून माझ्या काही कथा कादंबऱ्यात केंद्रबिंदू यामुळे सरकतात. पण कुणी वाचकांची तक्रार नाही की कंटाळवण आहे, केंद्रबिंदू सरकला असं झालं तर. बरोबर. लायब्ररीतले ग्रंथपाल सुद्धा म्हणतात की तुमच्या पुस्तकांना वाचकांच्याकडून डिमांड आहे, लायब्ररीच्या कपाटात तुमची पुस्तकं राहत नाही. यावरून ही जी शैली मी वापरली ही वाचक प्रिय आहे आणि समीक्षकांच्याही चष्मे पाडणारी आहे नाकावर, असं मला वाटतं. मराठी समीक्षकेला वेगळा विचार करायला लावणारी आहे. बरोबर. त्यामुळेच आपलं काही लोक किंवा काही समीक्षक असं म्हणतात की महादेव मोरेंच्या सारखा लेखक हा निपाणी सोडून बाहेर गेला नाही, पण तो किती तळामध्ये गेलेला आहे, किती तळापर्यंत गेलेला आहे हेही महत्त्वाचं आहे. तर या टीकेला सुद्धा तुम्ही काय उत्तर द्याल की निपाणीचा परिसर सोडून लेखक बाहेर गेले नाही असं जे म्हणतात? तर याचं उत्तर असं आहे सर, निपाणी गाव छोटं आहे, लाखभर वस्तीचं, पण त्यात अशा तऱ्हेचे लोक आहेत, राजकारण, समाजकारण, मजुरांचे प्रश्न, जोडतींचे प्रश्न, तळागाळातल्या समाजाचे प्रश्न इतके आहेत की आणखी एक आयुष्य लाभलं तरी त्यात रॉ मटेरियल मिळेल इतकं आहे. त्यात काय इतकं त्यात भांडवल आहे. मग हे जवळ पायथ्याशी असल्यावर मी बाहेर कशाला शोध घेऊ काय? आणि हे मी रंगवतो याला कोणी नावही ठेवलं नाही. निप्पाणी बाहेर गेले नाहीत म्हणतील, त्यांनी निप्पाणी बाहेर जाऊन मी जे काही लिहिलंय वाचलंच नाही. कारण तर स्टेप ही कथा मी 1966 साली न्यूयॉर्क ते इंग्लंड ह्या बोटीने प्रवास करणाऱ्या लोकांच्या जीवनाचं समचित्रण आहे. ती कथा मला संपादकाने पाठवल्याने, वसुधा मासिकाने आणखी पाठवलं. त्या कथेचा शोध सरांनी घेतला. ती कथा माझ्या संग्रहात येईल. बरोबर. डोनर्स म्हणून एक कथा आहे. बेकारी इतकी वाढलेली आहे, काम नाही, धंदा नाही, नोकरी नाही, खायला अन्न नाही. असे तरुण काय करतात, रक्तपेढीत जाऊन आपलं रक्त विकतात आणि रक्त विकल्यावर पैसे मिळतात. त्या पैशावर उपजीविका चालवतात आणि अंगात रक्त वाढायला रक्तवाढीच्या गोळ्या मिळतात, त्या गोळ्या खातात आणि रक्तपेढीत मिळणाऱ्या पैशावर जिवंत राहतात. असं विदारक चित्र आहे.
त्यावर डोनर्स नावाची कथा मी लिहिली. बरोबर. नाही, ही खरंच एक वेगळंच अशा वेगळ्या स्वरूपाच्याच व्यक्तिरेखा सगळी येत राहते. ते मराठी ते कुठेच आलेलं नाही, याकडे वाचकांचं लक्ष नाही. आणि ते जेवढं गांभीर्यानं तुम्ही सगळं मानताय, त्याचबरोबर हरहुन्नरी व्यक्तिमत्व सुद्धा तुमच्या सगळ्या साहित्यामध्ये बऱ्याचदा येतात. अगदी मोठा गोपाळसारखा एखादा असेल तर असं एखादा बऱ्याच शासनाने महाराष्ट्र टाइम्समध्ये मराठी साहित्यातील दहशतवाद सॉलिड 2 लेख लिहिले. दुसऱ्या लेखामध्ये माझा उल्लेख केला त्यांनी. मराठी साहित्यातल्या रूढ चाकुरीहून कितीतरी वेगळे विषय माधव मोरेने हाताळले, पण त्याची दखल मराठी समीक्षकेने म्हणावी तशी घेतली नाही. आणि जे साहित्यिक वाचकांचा अनुनयकारक लिहितात ते थोर झाले, पण असं वेगळे लिहितात त्याची दखल ही साहित्य समीक्षकांनी घेतली नाही. ही अगदी निराशजनक तर गोष्ट आहे, पण मराठीतल्या गटबाजीची गोष्ट आहे असं त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलेलं आहे. तर जवळपास 81 वर्ष तुम्ही निपाणी परिसरामध्ये राहताय आणि निपाणी परिसराविषयी तुमचं खूप जवळचं नातं निर्माण झालेलं आहे. तर निपाणीचा उल्लेख तुम्ही एका ओळीमध्ये एका कथेमध्ये केलेला की निपाणी एक पाणीदार गाव असं म्हणतात. केसरीमध्ये आलं. हां, निपाणी एक पाणीदार गाव म्हणतात. तर ते पाणीदार गाव कोणत्या अर्थानं तुम्हाला अभिप्राय, काय नेमकं निपाणीचं पाणी म्हणजे नेमकं काय वेगळं तर तुम्हाला जाणवलेलं? निपाणी शेतकरी कामकऱ्यांची पहिली आंदोलनं झाली, तंबाखूची आंदोलनं झाली, तंबाखूच्या वखारी समोर उपोषणाची आंदोलनं झाली, सीमा प्रश्नावरची आंदोलन झाली. बरोबर. कमलाबाई मोहिते एक हुतात्मा सुद्धा त्यात झाला काय. बरोबर. आणि राजकारणात तरी इतकी उलथापालथ झाली की महाराष्ट्र एकीकरण समितीला च्या विरुद्ध उमेदवार मिळायचं कठीण झालं होतं. अशी परिस्थिती निपाणीत झाली होती. काँग्रेस पक्ष राहू दे, इतर सत्ताधारी पक्ष समितीसमोर नांगी टाकायची, असं एक वेगळाच तो परिसर आहे. वेगळ्या पाण्याचं ते पाणीदार गाव म्हणून उल्लेख केला. बरोबर. आपण अंतिम टप्प्याकडे हळूहळू यायला लागलो आता. तर बहुतेक लेखक आयुष्याच्या संध्याकाळी आत्मचरित्र वगैरे लिहितात आणि आत्मचरित्र म्हणजे त्या त्या कालखंडातला सामाजिक, राजकीय, आर्थिक, भौगोलिक सगळा परिसर सगळा त्या त्या आत्मचरित्रामध्ये येत असतो. तर बऱ्याच लोकांची अशी इच्छा आहे, म्हणजे आमच्यासारख्या काही तरुण लोकांची सुद्धा, की तुम्ही आत्मचरित्र हे लिहावं आणि तो सगळा परिसर किंवा ते सगळं वातावरण जे आहे एक दस्तऐवज मराठी साहित्यातला म्हणून ते यावं. तर अशा स्वरूपाचं आत्मचरित्र आपण लिहावं किंवा ते लिहायला तुम्ही घेतलेलं आहे का, किंवा मग त्या आत्मचरित्राबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय या संदर्भात तुम्हाला म्हणायचं आहे आत्मचरित्राच्या? एरल क्लीनचं आत्मचरित्र इंग्लिशमध्ये माय विकेड डेज म्हणून काय. ते इंग्लिश नटात आपल्या आयुष्यात झालेलं सगळं कुठेही आड न पडदा न ठेवता सांगितलेलं आहे. आपल्याकडं हंसा वाडकर म्हणून जुन्या जमान्यातल्या अभिनेत्री होत्या, सांगते ऐकामध्ये त्यांनी तसा प्रयत्न केलेला आहे. तसं मराठीत लिहिलं तर ते खरं आत्मचरित्र होईल. कारण आपले दोष लपवायचे, दुसऱ्यांचे दोष दाखवायचे म्हणजे हा खोटेपणा होतोय. आणि खोटेपणाने लिहिलेलं आत्मचरित्र माझं मलाही ते बरं वाटणार नाही. म्हणजे खोटे पोहे आपण ठेवू नये आणि लोकांनाही ते आवडावं असा मधला मार्ग कुठला हे करावा याचा मी विचार करायला लागलो. आत्मचरित्रामध्ये सगळं खरं लिहायला पाहिजे. सगळं खरं लिहिलं तर आपले भाऊबंद आधी दुखावतात. आम्ही 9 जण भाऊंड, मी थोरला भाऊ, माझ्याकडे भाऊ सगळे कसे कसे वागले हे लिहिलं पाहिजे. बहिणी कशा वागल्या, आर्थिक व्यवहार, घरातले व्यवहार, सामाजिक व्यवहार, घरातली माणसं कशी वागली हेही लिहायला पाहिजे. बाहेरले मित्र कसे वागले हे लिहायला पाहिजे. आणि हे लिहिलं, खरं लिहिलं तर यातले निम्मे आपले शत्रू होतात. हे असं लिहिलं तर ना
असं लिहायला पाहिजे काय आमची आबरू काढली, हे काढलं ते काढलं ते काढलं, असं सुरू होतं. मग आता माझं 82 वय, वरनं केव्हा काय बोलावं नाही सांगता येत नाही. आणि मरण्याच्या आधी सगळ्यांचा रोष घेऊन वैर पत्करून मरावं काय की तसंच लिहावं त्याचा मी विचार केला. सगळे प्रकारचे उत्सुक आहेत, डिमांड नाही असं नाही, अजूनही कथा कादंबऱ्यांना डिमांड आहे. आता आत्मचरित्र वाचक का जास्त वाचू लागले कादंबऱ्यापेक्षा, की लोकांना आपल्या आयुष्यापेक्षा शेजाऱ्याच्या आयुष्यात डोकावायची सवय चोरटी असते. शेजारी मुळे काय चाललंय, काय तो करा लागलाय, यातून आत्मचरित्र वाचायची आवड निर्माण झाली. हा लेखकाचे काय भानगड आहे, कसं आहे ना आयुष्य जगितलं, काय केलं ते केलं. पण हा आत्मचरित्र लिहिणारा ते सगळं लपवून लिहित असतो. हे जवळपास 7-1 वर्ष तुम्ही सतत लिहिताय. आणखी एक सर राहिले की अमर शेखांची मुलगी ती मल्लिका अमर शेख, तिनं मला उद्ध्वस्त व्हायचं आहे हे आत्मचरित्र लिहिलंय. ते जवळजवळ 20 आड पडदा न लावता लिहिले. काय दलित पुढारी एक आहे, तो तिचा नवरा नामदेव ढसाळ उद्या दलित मोर्चे या नको, त्यांचे संघटना आहेत, माझ्या घरच्या काचा असल्या तर त्या फुटायच्या. आणि तर नामदेव ढसाळ त्यात उघडा राहील झाला. अमर शेखांचे मी पोवाडे ऐकले, त्यांच्या मागे झिलकरी राहतात, त्यात अण्णाभाऊ साठे सडी वाजवत असे राहायचे झिलकरी याच्यात, त्या पोवाड्याच्या ग्रुपमध्ये होतो. 2 कार्यक्रम ऐकले तर त्यांचे असं पहाडी आवाज होता. आणि त्या अमर शेखांच्या मुलीवर हा प्रसंग यायचा. छोटं आत्मचरित्र आहे पण ते इतकं इफेक्टिव्ह आहे, वाचताना एक एक वेळा डोळे भरून येतात. नामदेव ढसाळांचं एक वेगळे खलनायकाचं चित्र त्यात निर्माण होतं. आणि तो दलितांचं राजकारण कसं करत होता, कशा प्रकारे करत होता, त्याची कल्पना आपण करू शकतो. मग हे आपल्या आयुष्यात येणाऱ्यांना खच्चीकरण करायचं असेल तर कशाला लिहायचं. आपण त्यांना आपल्या आयुष्यात येऊ दिलं एक आपली चूक, ही आपण मान्य करायला पाहिजे. पण मल्लिका ती कबूल करत नाही. नामदेव ढसाळला आपल्या आयुष्यात येऊ दिलं हे कबूल करत नाही. त्यात मी त्या याचं परीक्षण करत नाही. पण काही लोकांना आपण आयुष्यात येऊ देतो, त्यांचे बऱ्यापेक्षा वाईट अनुभव घेतो. यात आपलाच हे स्वभाव दोष असतो. त्यांना आयुष्यात आपण काय येऊ दिलं, ठराविक अंतरावर का ठेवलं नाही, नंतर पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे. मग ती स्त्री असो पुरुष असो काही अर्थ नसतो. माझ्या आयुष्यात 3-4 मुली अशा आल्या, विवाहित असून तशाच राहतो म्हणणाऱ्या, खोली करा म्हणणाऱ्या. तर आणि 15-16 वर्षाच्या 18 वर्षाच्या आतील त्यांना मी तसं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागत असतो. शिक्षा बघून तुरुंगात गेलो असतो. त्यांचे फक्त अनुभव मी टिपले. बळी कथा बक्षीस मिळालेली सगळी सत्य कथा आहे ती. आचार्यांच्या कथा स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं. तर ते असं माझ्या जीवनातलं बरंचसं असं कथा कादंबऱ्यात आलेलं आहे. उर्वरित जे लिहायचं ते भाऊबंधांना दुखवलं जाईल याचा विचार करतो मी आणि लिहू काय नको. शेक्सपियरच्या त्या नाटकातल्या हॅमलेट सारखा प्रश्न पडला, जगाव की मरावं. आणखी एक मामा 2 प्रश्न आपण घेऊया आणि मग आपण किती वेळ घ्या मला काय, तुम्ही नंतर त्यात काटछाट करा, तुमची आणि काहीची आहेत. बरोबर. तर एकूणच आजच्या म्हणजे आज सुद्धा तुमचा हात लिहित आहे, जवळपास 60 वर्ष तुम्ही लिहित आहे. आजच्या सुद्धा एकूणच राजकीय सामाजिक परिस्थितीवर तुम्ही वर्तमानपत्रांच्या माध्यमातून किंवा बोलण्यातून वगैरे भाष्य करत असतात.
तर आजचं सुद्धा वातावरण जे आहे हल्लीचं आपलं एकूणच देश पातळीवरचं असेल किंवा एकूणच जागतिक पातळीवरचं हे सगळं असेल अगदी अस्थिर अशा स्वरूपाचं आहे. करोनाचं संकट आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सगळ्याच पातळ्यांवर प्रचंड उलथापालथ होते. तर एक सजग लेखक म्हणून तुम्हाला याविषयी काय वाटतं या सगळ्या आजच्या वातावरणाच्या बद्दल? प्रश्न हा मोठं उत्तर देण्यासारखं आहे. तुमची कात्री नंतर चालवा म्हणे ते धार जरा मोठं होतं, फार चालवू नका. तर इंदिरा गांधींच्या कारकिर्दीपर्यंत लोकशाही व्यवस्थित होती. इंदिरा गांधीच्या कारकिर्दीनंतर भारतीय लोकशाही ती वाटचाल हुकुमशाहीकडे झुकू लागली आणि आणीबाणी ते सगळं ऐकणाऱ्याने जरा त्याची कल्पना येईल काय. आणि ही हुकुमशाही ही लोकशाहीच्या चौकटीत कशी बसवायची हे राजकारणी लोक विचार करतात आणि ते धूर्त इतके असतात. आम्ही साहित्यिक धूर्त असं मी स्वतःला समजत नाही. मी तर साहित्यिक खोड्या येत असं समजतो आणि त्यांना व्यवहार ज्ञान नसतं. वाचन लिखाण जिथं नोकरी करतात तिथं जाणे, व्यवस्थित नोकरी करून परत येत. बाहेरल्या जगाचा राजकारणाचा विशेष अनुभव नसतो. मी महाराष्ट्र एकीकरण समितीचा कार्यकर्ता, समितीच्या सत्याग्रहात भाग घेतला. नेहरू ज्या वेळेला मोरारजी देसाई मुख्यमंत्री होते आणि फ्लोरा फाउंटनवर गोळीबार करून 15 मराठी माणसांना मारलं त्याने एका दिवसात. नंतर काही महिन्यांनी चौपाटीवर पंडित नेहरूंची सभा ठेवली आणि पंडित नेहरूंनी त्यावेळेला 15 माणसं मराठी मारल्यावर काय भाषण केलं होतं की तुमचं नशीब समजा की आम्ही बंदुका आणल्या. बाहेरगावी असं जर घडलं असतं महाराष्ट्रातल्यासारखे तर तोफा आणल्या असत्या. म्हणजे महाराष्ट्र मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र व्हावं म्हणून लढा करणाऱ्या लोकांच्या वर तोफा आणण्याची भाषा पंडित नेहरूने त्यावेळेला केली होती. हे काँग्रेसवाले विसरले असतील पण माझ्या अंतःकरणात हे आहे, विसरलो नाही. या समितीचा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्यावेळेला 5,000 लोकांनी सत्याग्रह करायचं ठरवलं नेहरूंच्या चौपाटीवरच्या सभेपुढं आणि आमच्या गावातून एक 3-4 नावं आली त्याला. आणि नंतर फ्लोरा फाउंटनच्या गोळीबारात 15 मेलेत म्हटल्यावर भिवून सगळ्यांनी नावं मागे घेत आम्ही शेवटी 45 लोकांनी 5 विद्यार्थी उरलो. त्या 5 विद्यार्थ्यातला मी एकटा आणि घरात सोडण्यात तसंच गेलो पडून. त्या सत्याग्रहाच्या बरोबर गावात पट्टी जमा केली होती. तिथले एक उमराणीकर मास्तर होते, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि हिंदीचे शिक्षक आणि ते समितीचे नेते. त्यावेळेला पट्टी जमा केली होती आणि त्यांचा ड्रेस इथल्या कैलासवासी बहाली पेंढारकरसारखं हाफ पॅन्ट हाफ शर्ट मी खादीचा. मी ते कोल्हापूर स्टेशनवर आला, तिकीट काढली, कोल्हापूर रेल्वेची वाट बघत बसला, रेल्वेत बसला. तर आमच्या कानावर आलं उमराणीकर मास्तरांचा किस्सा कापला, सगळी रक्कम पळवली. मग जाऊन आम्ही तिथे सत्याग्रह केला. आम्हाला वरळी तुरुंगात टाकलं आणि सगळ्या 5,000 सत्याग्रहींना पिठलं भाताचं जेवण करून दिलं. तुरुंगात राहायला जागा नाही, इतकी सगळी गर्दी झाली. वरळी तुरुंग लहान आचार्याकरांच्या मराठा समोरचा वरळी तुरुंग. मग आयुष्यात तो पहिला मी तुरुंग भोगलेला. त्या तुरुंगाच्या भिंतीवर आधीच्या कैद्यांनी लिहिलेलं अशा खिळ्यांनी मोळ्या नावं वगैरे असं होतं तुरुंगात. मग सगळ्यांना जेवण दिलं आणि रेल्वेतून उपनगरात लांब सोडून दिलं.
सोडून दिलं, चालत या करेल तुम्ही कसं आहे. पण तिथं हे सत्याग्रह लोकांची सोय करायला 5,000 लोकांची इतक्या संघटना प्रचंड शिस्तीत उभा केल्या होत्या. त्या स्टेशनवर कार्यकर्ते उभा केलेले होते. आम्हाला तिथे सोडलं की आम्हाला तिथे हजर करायचं. आम्हाला शिवडी भागात ठेवलं होतं. काय आमचं ते केंद्र जेवणाचं राहण्याचं, झोपायला जागा नाही. शिवडी टेकडीवर असं मंदिर आहे. त्या मंदिरच्या गाराच्या फरशीवर आम्ही झोपत होतो. घरातून पळून आलं ना, कामरा काय नाही, पांघराय काय नाही, अंगावर पॅन्ट आणि बॅनीला एवढंच. त्या फरशीवर सुद्धा आम्ही झोपलो. त्या काळाच्या तुलनेमध्ये आजचा कालखंड मग एकूणच जर आपण बघितला, सामाजिक राजकीय स्वरूपात आता सध्या जे काय सुरू आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असेल या करोनाचं संकट असेल, त्यामुळे हजारो लोकांच्या गेलेल्या नोकऱ्या असतील, तर त्याला एक लेखक म्हणून तुम्हाला काय प्रतिक्रिया किंवा द्याविषयी वाटते? किंवा तर सर सत्याग्रहापर्यंत आलोय, पुढे 1-2 वाक्य बोलतो. तर या सीमा प्रश्नामुळं एक मला कळलं की लोकशाही आणि संविधान आपलं, तिथं संविधान आहे, लोकशाही म्हणून जे काही कारभार चालतो ते चालतोय. पण खरीच लोकशाही असते तर 20 लाख मराठी बोलणारे, वागणारे, लिहिणारे, वाचणारे लोक 70 वर्ष कर्नाटकात का डांबले असते? तर गृहमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण होते, शरद पवार होते, सुशील कुमार शिंदे होते. यांनी हा का प्रश्न सोडवला नाही, हा एक माझ्या मनात प्रश्न येतो. दुसरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला आचार्य अत्रेंच्यात नोकरी करत होते 125 रुपये पगारवर, बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे त्यांची आणि आचार्य अत्रेंची मैत्री. त्या मैत्रीतून त्यांनी आपल्या मुलग्याला मराठात नोकरीला लावलं होतं. 125 रुपये पगार होता. त्यावेळेला मी नवयुगातून दैनिक मराठाच्या रविवार पुरवणीतून आणि दैनिक मराठातून मी लिहित होतो. आम्हाला 10 रुपये मानधन मिळायचं त्यावेळेला. तर आम्ही 10 रुपये मानधन मिळणारे लोक, आणि त्यावेळेस हे बाळासाहेब ठाकरे नंतर शिवसेना काढली आणि त्यांना पहिलं यश शब्दकोड्यात मिळालं. मनोरंजन शब्दकोडे आणि शब्दरंजन शब्दकोडे सत्याग्रह करून त्यांनी शब्दकोडे बंद पाडले आणि त्यांना आत्मविश्वास आला. आणि त्यांनी त्यावेळेला काय बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर सभेत सांगितलं की आम्ही आमची शस्त्र शमीच्या झाडावर ठेवलेली आहेत, योग्य वेळ आली की ती काढू. एक सभेत टाळ्या येणारं त्यांनी भाषण केलं. आणि दुसरं भाषण केलं, दुसऱ्या भाषणात त्यांनी असं सांगितलं, दुसऱ्या एका भाषणात, की आमच्या हातात 1 दिवस सत्ता येऊ दे, अर्ध्या तासात आम्ही सीमा प्रश्न सोडवतो, असं त्यांनी त्यावेळेला वक्तव्य केलं. मग शिवसेना 2000 सालापूर्वी जनता पक्ष शिवसेना आले सत्तेवर, आताही सत्तेमध्ये आहेच. सीमा प्रश्न का सोडवले नाही, त्यावेळेच्या वक्तव्याचा अर्थ काय? आताच्या पिढीला शमीचं झाड म्हणजे काय ते माहिती नाही. अशी आताची 3री पिढी, मराठी सीमा भागातल्या 3 पिढ्या बर्बाद झाल्या. याला कोण जबाबदार? ही लोकशाही असेल तर 20 लाख लोकसंख्येचा प्रदेश हा मराठी प्रदेश, या 3 पिढ्यांना बर्बाद करायचं हे हिटलरी काम हे लोकशाहीतल्या ह्या पुढाऱ्यांनी, मग त्यांच्या खांद्यावर कुठल्याही पक्षाचे देणे केलंय की नाही, तर होय किंवा नाही असं उत्तर श्रोत्यांनी द्यावं. केलंय तर ह्या सीमा प्रश्नाची आज कोल्हापूर सोडलं की इथं कुणालाही पुढे नाही महाराष्ट्रात सीमा प्रश्नाची. आत्या ह्या सध्याच्या घडीला परवा एक बातमीपत्र पाहिलं हिंदीमधलं, त्यात काय म्हटलं की मराठी थोडी भूमी आहे कर्नाटकात, मराठी माणसं मागतात, येडीयुरप्पाचं लगेच त्याला उत्तर, कर्नाटकातले आम्ही 1 इंच देणार महाराष्ट्राला, अजून तसंच असं आमचाच प्रदेश आहे.
ह्यातली अशी फॅक्ट आहे हे तुम्ही जाहीर करा. महाजन अहवाल ज्या वेळेला महाजन लिहायला आला, पुण्यात ऑफिस केलं, त्यावेळेला त्याला भेटून हा सीमा प्रश्न इकडे पडला, इतके लोक राहिले ते, हे मराठी माणसांनी त्याला भेटून आपली बाजू मांडलीच नाही व्यवस्थित. तो कर्नाटकात गेला, तो उठीला त्याची व्यवस्था केली. कर्नाटक नेत्यांनी त्याला आधी मुठीत धरली, सगळ्या प्रकारचं प्रलोभन त्याला दाखवून आणि आपल्याला अनुकूल असा अहवाल लिहिला. बेळगाव, कारवार, खानापूर मराठी आहेच, फक्त निपाणीचा भाग इकडं आणि तो भाग तिकडं. तर हा अहवाल हे लिहिण्याला आपलेही नेते कारणीभूत आहेत आणि सीमा भागातले नेते कारणीभूत आहेत. मी सीमा भागाच्या चळवळीवर मी भाग घेतल्यामुळं मी त्यावर त्या आंदोलनावर समूह चित्रणाची कादंबरी लिहिणार होतो. पण मी काय विचार केला, मी कादंबरी लिहिलं तर आपल्या मराठी नेत्यांची कपडे उतरल्यासारखे होईल आणि त्यामुळे कन्नड पुढाऱ्यांना ते कोलित होईल की मराठी लेखकच असं लिहिलंय बघा. काय मी लिहायचं टाळलं. मग राजन गवसनी नंतर काही वर्षांनी घोषणा केली, संयुक्त महाराष्ट्राच्या या सीमा प्रश्नाच्या आंदोलनावर मी कादंबरी लिहिली, पण त्यांनी अजून लिहिली नाही. त्याला हेच कारण असेल असं वाटतं. तर ही जी लोकशाही आम्हाला भावली आहे, मी 82 वर्षाचा आहे, आम्हाला भावली आहे, यात कुठेतरी हिटलरशाहीचाही अंश दिसतो. बरोबर. हल्लीच्या राजकारणात दिसतो. आता लोक मला विचारतात यावर का लिहित नाही, त्यावर का लिहित नाही. तर मला श्रोत्यांना सांगायचं आहे की आम्ही जे लिहितो ते तसंच पेपरातून छापलं जात नाही, त्यावर कात्री चालवलं जातं. कारण ही पेपर जी चालतात ती सरकारी जाहिराती आणि बाहेरल्या संस्थांच्या जाहिराती आणि याच्यावरही चालतात. याचं उत्पन्न अफाट आहे आणि सत्तारूढ सरकारवर काही लिहिणं म्हणजे त्या जाहिरातीच्या उत्पन्नाला कात्री लावण्यासारखं आहे. म्हणून आम्ही लिहितो ते तसंच छापलं जातं. आपल्याला अनुकूल ते छापतात आणि अनुकूल नसेल त्याला कात्री लावतात. मग लोक आम्हाला विचारतात ह्याच्यावर का लिहित नाही, त्याच्यावर. पण मी लिहीन, छापणार कोण? छापायला बसणारे आहेत, त्यांच्या पाठीमागं सत्तारूढ आमदार, खासदार, पुढारी, मंत्री, राज्यमंत्री थैल्या घेऊन राहिलेले. बरोबर. आता परवा एक दैनिकाच्या मालकाच्या चिरंजीवाचं लग्न झालं एका शिक्षण सम्राटाच्या मुलीबरोबर. त्या शिक्षण सम्राटानं आपल्या जवळला सप्रेम भेट म्हणून 90 लाखाची गाडी दिली. तपशील सरांना नंतर सांगेन, इथं सांगणार नाही, मोगल सांगतो. कारण नुकसानाच्या केसेस उलटून घ्यायची मला सवय आहे, दाब येऊन जातात, हे करतो ते करतो. पेपरवाले आम्हाला म्हणतात बरं खटले, आमच्याकडे 4 वकील आहेत, त्यांची फी भरत राहता आणि बघूया कोण काय करतंय असं हे म्हणतात. आणि खाजगी खटलं मी ओढवून घेतलं तर माझा तिथं धंदा बंद पडेल, माझा संसार बंद पडेल. ते पेपरवाले काही हे देणार नाही बंद. मी लिहिताना माझंही आयुष्याचं वाटोळ कसं होऊ नये आणि माझ्यावर गुंड घालून माझा शेवट कसा होऊ नये. कारण मी आता म्हातारं झाल्यामुळं माझ्या कुटुंबाची, मुलांची, सुनांची, नातवंडांची काळजी मी थोडी करायला पाहिजे. तरुण वयात करत नव्हतो, पण आता कोण धमक्या देत नाहीत. कारण धमक्या देणारेही वारले, धमक्या देऊन दमले म्हणा, किंवा हा काय मरत नाही, मृत्यू येऊन अजून मेला नाही, धमक्या देऊनही यांना जीवाचं काय. ते लोक गप्प बसले. त्यामुळे निपाणी परिसरामधले एक महत्त्वाचे लेखक म्हणून तुमची त्या सीमावर्ती प्रदेशामध्ये किंवा सीमावाद जो आहे तर त्यातली जी आच आहे किंवा ती जी सल आहे तर ती सल खरीच आहे.
तर त्याच्याबरोबर अनेक माझ्या पिढीपासून सगळं बरबादच झाले. लोक कानडीकरण व्यवस्थित कसं केलंय तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला सांगतो श्रोते म्हणून की सीमा भागात शाळा कॉलेजेस आहेत, त्यात मराठी शिकणाऱ्यांची संख्या आणि कानडी शिकणाऱ्यांची संख्या बघितलं तर अलीकडे काही वर्षात कानडी शिकणारी विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे. मराठी शिकणारी विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आलेली आहे. व्यवस्थित ते कानडीकरण चालू आहे. अनेक 2-3 पिढ्या राहिल्या तर मराठी लिहिणारे वाचणारे कोणत्या भागात उरणार नाही. आणि हे लोक सत्तेची खुर्ची सांभाळत राहतात. मराठी दिल्लीत गृहमंत्री येऊन हा प्रश्न सोडवला नाही त्यांनी, त्यार्थी त्यालाही आज नाही सत्तेच्या खुर्च्या सांभाळायच्या, त्यापासून मिळणारे सगळे फायदे घ्यायचे आणि व्यासपीठावर निराळीची भाषणे करायची. त्या सगळ्या अनेक सर की उत्तर प्रदेशचा एक मंत्रीच म्हणाला की पैसा हा ईश्वर से बडा नहीं मगर ईश्वर से कम भी नहीं. तोच स्वतः बोलून दाखवला. मंत्री खासदार वगैरे सगळे काय करत आहेत, पैसा हा ईश्वर नाही पण ईश्वरपेक्षाही लहान नाही. याचा अर्थ काय घ्यायचा तो श्रोत्यांनी ठरवा. आणि मंत्री खासदार आमदार लोक सत्तेच्या खुर्चीला असे का चिकटून बसतात याचाही त्यांनी विचार करावा. आणि इलेक्शन पैशाने जिंकली जातात. त्यामागे तरुण पिढ्याचं काही ध्येयवाद नसतो. 2-3 महिने चैनीत जातात. बेकारी फार वाढलेली आहे, कामधंदा नसतो, पोटाला 2 वर पोटभर मिळत नसते, दारू मटण मिळत नसते, इतर काही चैनी मिळत नसतात. हा तरुण वर्ग हा इलेक्शनात कडबा वैरणीसारखा वापरला जातो. आणि या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये जवळपास 60 वर्षाच्या साहित्याच्या प्रवासामध्ये असेल किंवा एकूणच तुमच्या सुखाचे प्रसंग आले आयुष्यामध्ये, दुःखाचे प्रसंग आले, त्या सगळ्यांच्यामध्ये तुम्ही तरुण गेलात. तर या सगळ्या प्रसंगामध्ये एक महत्त्वाचं नाव इथं मला नोंद करणं किंवा इथं तुम्हाला विचारणं हे फार महत्त्वाचं वाटतं की वत्सला वहिनींचं तुमच्यावर जे तुमचं त्या दोघांचं नातं आहे पती पत्नीचं म्हणून, तर तेही तुम्हाला सावलीसारखं आयुष्यभर साथ करत गेलेल्या आहेत. तर त्यांच्याविषयीची एखादी आठवण चांगली अशी आपण सांगूयात, तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल आणि मग आपण या मुलाखतीचा शेवट करूया. सरांचं प्रत्येक प्रश्न फार बोलावं असंच असतात, पण काय किती बोलावं हे माझंच मला प्रश्न पडतो. एक प्रश्नावर एक पुस्तक होईल इतकं माझ्या मनात सुचतं. काय ह्यावर एवढंच बोलतो की माझं लग्न हे अरेंज मॅरेज आहे. मग आमच्या वडिलांच्यावर असा आदर्श होता, आपल्या 9 मुलांची लग्न त्यांनी हुंडा न घेता केलेली, नारळ मुलगी आणि गरीब घराण्यातली मुलगी आणायची सून म्हणून. मग ही एक शिक्षकाची मुलगी आणि ते शिक्षकाचाही त्यावेळेला पगार किती होता, 1962 सालची गोष्ट तुम्हाला मगाशी मी सांगितलं व्हायचं. आणि त्यावेळेला 75 रुपये तोळा सोनं होतं दर, त्यावेळेचा दर. त्यावेळेस तुम्ही कल्पना करा कसं काय बाजारभाव असतील. तर ते मसरं होती बायकोच्या घरात आणि विवाहापूर्वी ही 7वीपर्यंत शाळा शिकली होती आणि 7वी असताना तिचं लग्न ठरलं. आणि त्या माझ्या सासऱ्याचा जो सहाय्यक शिक्षक होता भीमापूरवाडीला, त्यावेळेला सासऱ्यांची बदली झाली होती, तोही शिक्षकच होता. आपल्या मुलीला स्थळ बघायला त्यांनी सांगितलं होतं, वाघे मास्तर त्यांचं नाव. तर त्याने सुचवलं आणि मी बघून माझं मन वगैरे काय आवड निवड विचारायचा प्रश्नच नाही. वडिलांनी सांगितलं होतं. आपल्या मिसेसला वडील खोळं म्हणत, अरे खोळं राहावं लागलंय, हाताखाली कोण नसतंय, तिच्या हाताखाली कोणतरी काम करणारं पाहिजे आणि तू हे नको नको लग्न म्हणा लागलायस, तू लग्नाला नकार दिलास तर यापुढे मी तुझ्या लग्नाचा विचारही करणार नाही. काय
आणि तू जर होकार दिलास तर खोळ्याच्या हाताखाली मदतीला कोणतरी येतील. मी आणि माझ्या पाठच्या भावाचे 2 लग्न वडिलांनी ठरवले. आणि त्या माझ्या बायकोच्या घरची परिस्थिती अशी की घरच्या म्हैशीचं लोणी विकायला ते निप्पाणीला 15 किलोमीटर चालत यायची, 15 किलोमीटर चालत जायचे. त्यावेळेला सिन्नर ते अक्कोळ 4 किलोमीटर चालत यायला लागायचं. तिथं एस टी मिळायची आणि एस टीने 4 आणे तिकीट काढले की निप्पाणी यायची. 4 आणे वाचवाय ही 15 किलोमीटर चालत यायची. भाकरी बांधायचे. लोणी विकलं की कोटेवाल्यांच्या कोपऱ्याला त्यावेळेला सार्वजनिक पाण्याचा आड होता. आडात पाणी असायचं. घरपतीत चाव्या नव्हत्या त्यावेळेला. त्या आडातलं पाणी प्यायचं आणि 4 आणे वाचवाय आणि चालत 15 किलोमीटर जायचं. अशा तऱ्हेचं तिचं आयुष्य गेलं. तर ती मुलगी माझी पत्नी म्हणून घरात आली. माझी पत्नी माझ्या भावाची पत्नी, तिचंही लग्न झालं. तिच्याही सासऱ्याचा भाऊ शिक्षक होता, चव्हाण त्यांचं आडनाव, आणि माझ्या सासऱ्यांचं नाव नलवडे. पण लग्न ठरलं. लग्नाचा खर्च 350 रुपये त्या सासऱ्याकडे नव्हते. सासऱ्याचा मुलगा थोरला इचलकरंजीला पॉवर मागच्या कामावर होता. त्यानं रात्रंदिवस काम करून 350 रुपये जमवले. तेव्हा ते लग्न झालं. अशी बायकोची परिस्थिती. 2 वर्षापूर्वी मग घरात आल्यावर हे घरात त्यांना शेतात राबवायला नेत. शेतात बघा त्या तंबडीच्या गड्याबरोबर माझी आणि माझी भावाची बायको दिवसभर राबायच्या. पावसाळ्यात एवढ्या पाण्यात त्यांनी भात लागण करायची. भाताच्या ओपड्यात मी लागण करायची. आणि डिलिव्हरीच्या वेळेला सुद्धा त्यांना 10 दिवस सुट्टी नाही, रानात राबायला लागायचं. इतकी वाईट परिस्थिती, इतकं वाईट. त्यांना एक मजुरासारख्या पोटाला घालून जे मजुरांना गुलामांना राबवतात तसं माझी बायको राबली त्यावेळेला. तर ते आठवलं की माझ्या डोळ्यात पाणी येते. तर तेथूनही तशाही परिस्थितीत तिनं माझ्यावर संसार केला. मी गॅरेजमध्ये राबायचा. कोण घरात जेवले नाही, समजायचं नाही मला. माझा धाकटा मुलगा आजारी होता, थंड तापात दिवसभर. डोळे फिरवा लागला तरी कुणी दवाखान्याला त्याला नेलं नाही. बाबाही म्हणाला, अरे शेतात काम आहे, एवढं करून या जावा आणि संध्याकाळी न्या. मग संध्याकाळी या लागले. आले स्वयंपाकात, घरात स्वयंपाक करायला लागायचा. स्वयंपाक करून आली बायको तर ते काय ताप काही जाईना मुलाच्या अंगातला. आणि 8:30-9ला एक पट्ट्या ठेवून सुद्धा ताप जाईना. शेवटी 2:30ला बायको उठली आणि मुलग्याला घेतली काकटीला. रात्री 2:30ला बाहेर पडले. मला म्हणाले यायचं असलं तरी या, माझं मी दवाखान्याला जातो. जुना मोठ्या स्टँडवर म्युन्सिपाल्टी समोर डॉक्टर तिलवे डॉक्टरांचा दवाखाना होता. MBBS झालेले निप्पाणीतले पहिले डॉक्टर ते. रात्री कोणाला उठती नव्हते, पण बेल वाजल्यावर उठले. मोऱ्यांचे पेशंट म्हटलं. मग तिनं आत नेली तिला. ताप बघितले डॉक्टरांनी, इंजेक्शन दिले आणि रिॲक्शन म्हणून त्यानं तिथंच बसून घेतलं. मी गेलो होतो पटपट. आणि डॉक्टर वर जाऊन स्वतः पेलाभर दूध गरम करून आणून माझ्या मुलग्याला पाजवले की हे दिवसभर काय यानं खायला नाही, जरा पोटात काहीतरी राहतं. तर डोळं फिरवून तो मुलगा वारलाच. इतक्या कंडिशनमध्ये शेतात राबायला लागायचं. जे मजुरासारखं त्यांना सुखदुःख नाही. आम्ही राबलोय जेवलोय की नाही हे सुखदुःख नाही. आणि तुम्हाला सांगतो, मी गॅरेजमध्ये काम असेल, मी 4 पैसे मिळवलं असलं तरच घरी जेवायला जायचं. तर मी गॅरेजमध्ये दिवसभर उपाशी राहायचा. हॉटेलमध्ये चहा सुद्धा कोण मोटरवाल्यानं दिला तरच चहा प्यायचा, नाहीतर नाही. असं मी आयुष्य काढलं. आता इथं सुद्धा माझे डबे यायचे
ते इंजिनाजवळ डबे असायचे जेवणाचे. इंजिन कामाला आलं की ते डिझेल ओढून काढत डब्यावर पडायचे आणि डब्याच्या त्या पट्टीतून आत भातावर जायचे, कोरड्यासर तरंगायचे. ते काळं डिझेल मी ओतून खात होतं जेवण. आणि उन्हाळ्यात रात्रीचं जेवण आंबायचं. मग खिशात एक आणाही नसायचा. एक आण्याला चहा त्यावेळेला मिळायचा, 2 आण्याला मिसळ भाजी मिळायची. एक आणा 2 आणे मिळायचे नसायचे. मग ते उन्हाळ्यात कोरड्या साठलं की ते पचपचलेलं कोरड्यास मी मूग असू दे, डाळ असू दे असं हातावर घ्यायचं आणि असं त्यातलं आंबट पाणी मी पिळून टाकायचा. ते सुक्क भाकरीवर खात होतो. आणि त्यावेळेला लक्ष्मीपुरी स्टँड होतं इथं कोल्हापुरात. त्या बोर्डिंगमध्ये येऊन 8ला डबा ठेवायचा. 8ला शेवटची एस टी गेली की निपाणीला जायला एस टी नाही. रात्री ट्रकची वाहतुकी नाही त्यावेळेला. तरारणी चौकातून हायवे होता, बायपास रोड नव्हता. तर असं मी आयुष्य काढलं. आणि त्यावेळेला गिरणीत काय इन्कम व्हायचं सर, दिवसभर राबलं तर 3-3.5 रुपये व्हायचं. गुरुवारी बाजारचा दिवस निपाणीचा, बाजारात राबलं तर 5-6 रुपये मिळायचं. सगळ्या अशा. आणि मला ज्या वेळेला बाबांनी वेगळं काढलं, ती कामगार चौकातलं घर रिकामं झालं, त्यावेळेला कोणी कार्यालयाला मागायलं, कोण पाहुणा आम्हाला द्या म्हणून मागायलं. तिथलं कोण 18 वर्ष राहिलं होतं, त्यानं काढूसर नाकीनं आलं. त्यांचा नवरा वारला, त्यांनी दुसरीकडे घर घेतलं होतं. पण नवरा आजारी पडला, 4-8 वर्षाचं भाडंच दिलं नाही. भाडं 15 रुपये भाडं होतं. तर 3 रुपये द्यायचे घरपाळ्याला, घरपाळा जाऊन 12 रुपये भाडं राहायचं महिन्याला. वर्षाचं घरपाळा जाऊन महिना 12 रुपये भाडं उरायचं. 3 खोल्यांचं घर होतं. ते सुटलं नाही, ते घर बळकावायला सगळं गावातलं पाहुणं पै टपलं. बाबा म्हणाले तू जाऊन तिथं राहा. मग मला कॉन्फिडन्स नाही वेगळं राहिलं. माझा संसाराने पोट पाणी चाललं असं. गिरणीची ही अशी मिळगत, कॉन्फिडन्स मला नव्हता. तरी सुद्धा बायकोही ह्या कामानं गुलामासारख्या कंटाळलेली होती. तर केव्हा यातून सुटका होईल असं तिलाही वाटायचं. मग तिनं एकदा बेंद्रा दिवशी सगळा बोजा बांधून घेतली आणि 4 ताटं घेतली. या पाहिजे तर या, नाही तर मी माझ्या त्या घरात जाऊन बाबा राहा म्हटल्या जाऊन राहतो. म्हटल्यावर मलाही नाही लागलं तिथं जाऊन राहायला लागलं. तर या भावंडानं सोडून राहावं आणि एकटं मिळवून एकट्याचा संसार चालवावा असं मलाही कधी वाटलं नाही. आणि मग तिथं राहिल्यावर 4 महिने गिरणीत जे इन्कम होईल ते पुढी बांधून मोड जमायची फार कागदात पुढी बांधून मी बाबाकडे द्यायची. 4 महिने मी बाबांच्या गिरणीत होतो. मग माझा संसारच लिखाणाचे पैशावर चालायचं. कथेचे कुठलं नाही कुठलं पैसे यायचे. सगळं 10 रुपये त्यावेळेला मानधन म्हणजे मजूर लोकांचा 1 आठवड्याचा पगार. 8 आणि 12 रुपये रोजगार त्यावेळेला. या सगळ्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये वत्सला वहिनी तुम्हाला खूप चांगली साथ दिली आयुष्यभर. तर मोरे मामांशी जितकं बोलावं तितकं थोडंच आहे. कारण ज्या वेळेला मोरे मामांशी भेट होते तर ते भरभरून बोलत असतात, कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत असतात, नव्या पिढीशी संवाद साधण्याचा प्रयत्न ते सतत करत असतात. तर या निमित्तानं गवसर म्हणतात त्या पद्धतीनं एक अस्सल भूमिनिष्ठ लेखक म्हणजे महादेव मोरे आहेत. आणि ते आपल्या इथं आज आपल्या विभागामध्ये आले, मराठी विभागामध्ये आले आणि अतिशय मनमोकळ्या अशा गप्पा मारल्या. आमच्या विद्यार्थ्यांनासुद्धा खरंच प्रेरणा घेण्यासारखं त्यांचं एकूणच आयुष्य, त्यांचं साहित्य हे सगळं आहे. तर मी मोरे मामांचा मराठी विभागाच्या वतीनं अत्यंत आभार व्यक्त करतो, आभार मानतो त्यांचे. त्याचबरोबर इथं मुलाखत घेण्याची संधी आम्हाला मराठी विभागाचे विभाग प्रमुख रणधीर शिंदे सर यांनी दिली. त्याचबरोबर नंदकुमार मोरे सर यांनीसुद्धा खूप मोलाची मदत आम्हाला इथं या मुलाखतीसाठी केलेली आहे. आमचे PhDचे काही विद्यार्थी, विभागाचे काही विद्यार्थीसुद्धा मोरे मामा आज आवर्जून इथं उपस्थित आहेत. तेजस पाटील म्हणून आहेत, अजून काही विद्यार्थी इथं उपस्थित आहेत.
तर पुन्हा एकदा मोरेमामांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ते मराठी विभागामध्ये आले आणि आम्हाला इतकं चांगलं आमच्याबरोबर मोकळ्या त्यांनी गप्पा मारल्या, आमच्याशी संवाद साधला. तर ही मुलाखत आपण इथे मोरेमामा थांबूयात असं वाटतं. मी एक दोन शब्द बोलतो. तर मला इथं आवर्जून बोलवून माझी मुलाखत घेण्यासाठी ज्या ज्या प्राध्यापक वर्गाने, कर्मचाऱ्यांनी, मुलाखत चित्रित करणाऱ्यांनी, सगळ्यांनी जे आज श्रम घेतले त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. आणि हे ऋण मला पिटणार आहे, कारण माझ्यासारख्या एका सीमा भागातल्या लेखकाला इथं आणणं आणि मुलाखत घेणं हे सरकारी नियम आहेत, त्याच्या नियमाच्या बाहेरही जाऊ शकतं. कारण मी लेखक असलो तरी सरकारी मानधनाचा सरकारी पाहुणा नाही. कर्नाटकातला म्हटल्यावर, साहित्यिक म्हटल्यावर मला काही मानधन वगैरे काही मिळत नाही, राबतो त्याच्यावरच चाललंय माझं काय. तर तो सरकारी पाहुणाही मी नाही. तर तरी माझ्या सीमा भागातल्या लेखकाला बोलवलं की माझ्या सीमा भागाच्या उपेक्षित लोकांचा आणि भावनेचा हा एक प्रकारे सन्मान इथं केला गेला असं मी समजतो. आणि माझ्या सीमा भागातल्या 20 लाख मराठी बांधवांच्या तर्फे आणि मी वैयक्तिक त्यांचा शिवाजी विद्यापीठाचा आणि यासाठी खूप श्रम घेतलेल्या सरांचाही आणि त्यांना सहाय्य केलेले कॅमेरामॅन, इथं जे कर्मचारी आहेत त्यांचा, आणि माझा काही त्यांना त्रास झाला असेल त्याबद्दल त्यांनी मला म्हणाले मला समजून घ्यावे, कारण मी ह्या विश्वात पांढरपेशाचा अगदी अनोळखी माणूस आहे. मी तळागाळात रमलेला माणूस आहे. पांढरपेशा माणसात असं शुद्ध बोलणं थोडं मला कठीणच जातं. अशुद्ध बोलणं ही माझी शुद्ध भाषा, शुद्ध बोलणं माझ्या दृष्टीनं, त्यामुळे माझ्या दृष्टीने अशुद्ध बोलणं अशा प्रकारचं आहे, अशा प्रकारचे आहे. तरी मला आपण सहन करून घेतलं, मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी आपल्या सर्व मंडळींचा अंतकरणपूर्वक आभार मानतो. नमस्कार.